पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भगीरथी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आता आपण 1.4 ला स्टार्ट करणार आहेत आणि 1.4 मध्ये आपल्याला काय सांगितलं बेटा, तर पहिल्यांदा आपण कन्सेप्ट बघणार आहेत. 1.4 मध्ये नॉन लिनियरचं लिनियरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. लिनियर म्हणजे काय? मी सांगितलं होतं जेव्हा चॅप्टर स्टार्ट झाला होता, की ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात आणि त्यांचा डिग्री किती असतो, तर 1 असतो. तर त्यामध्ये आपल्याला हे नॉन लिनियर म्हणजे इक्वेशन कसं दिलं असेल, समजा फॉर एक्झाम्पल 1/x प्लस 1/y इज इक्वल टू समथिंग नंबर दिला असेल. तर आपण काय करतो बेटा, इथे x आणि y हे 2 व्हेरिएबल तर आपल्याकडे आहेत, परंतु त्याचं डिग्री किती आहे, तर x आणि y ह्याचा डिग्री किती आहे, तर हा जर वरती गेला तर ह्याचा डिग्री किती येतो बेटा, -1. कारण हा रूल आपण 8th स्टँडर्ड मध्ये शिकलाय. काय रूल होता, 1/a टू द पॉवर m असेल आणि तो वरती गेल्याच्या नंतर a टू द पॉवर काय होतो, -m होतो. त्याच पद्धतीनं आता इथे 1/x आहे म्हणजे ह्याचा पॉवर काहीच नाही म्हणजे किती आहे, 1 आहे आणि तो जेव्हा वरती जातो तेव्हा x टू द पॉवर काय होतो, -1. पण लिनियर म्हणजे काय, आपल्याला पॉवर +1 पाहिजे. जर निगेटिव्ह नंबर असेल तर जर पॉवर जर निगेटिव्ह असेल तर तो पॉलिनॉमियलच नसणार आहे. त्याच्यामुळे लिनियरचा तर संबंधच नाही. लिनियर हा एक पॉलिनॉमियलचा टाइप आहे. म्हणून पॉवर हा कसा पाहिजे बेटा, होल नंबर. मग निगेटिव्ह पॉवर चालणार नाहीये. म्हणून आपण फर्स्ट नॉन लिनियरचं लिनियरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. असे क्वेश्चन्स आहेत, खूप छान क्वेश्चन आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल 2 आहेत आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये 4 क्वेश्चन आहेत. तर आपण प्रॅक्टिस सेट बघूयात, जेणेकरून मग तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल करता येईल. सॉल्व्ड एक्झाम्पल जास्तीत जास्त करा, कारण एक्झामला सॉल्व्ड एक्झाम्पल खूप जास्त प्रमाणावरती येतात बोर्ड एक्झाममध्ये. त्याच्यामुळे सॉल्व्ड एक्झाम्पलची पण प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर नाही जमले तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा किंवा आम्ही एक नंबर तुम्हाला नंतर प्रोव्हाईड करणार आहेत. तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं तरी ते सॉल्व्ड एक्झाम्पल जे तुम्हाला हार्ड वाटतं ते आपण घेऊयात. तर आता आपण बघणार आहेत प्रॅक्टिस सेट 1.4. आता बघा, इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता ह्याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहेत? एक्स एक व्हेरिएबल आहे आणि दुसरा वाय पण व्हेरिएबल आहे. है ना? आता ह्याच्यामध्ये बघा, इकडे एक्स पण व्हेरिएबल आणि वाय पण व्हेरिएबल आहे. त्याचा पॉवर किती आहे? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, 1/a टू द पॉवर m असेल तर तो वरती गेल्याच्या नंतर निगेटिव्ह पॉवर होतो. ह्याचा पॉवर वरती गेल्याच्या नंतर काय होईल, तर x टू द पॉवर -1 होईल आणि -1 हे लिनियरचं एक्झाम्पल होऊ शकत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये व्हेरिएबल 2 आहेत, पण हे इक्वेशन कसं आहे, नॉट लिनियर आहे. म्हणून आपल्याला लिनियरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याला रिप्लेस करावं लागेल. मग रिप्लेस कसं करायचं तर तुम्हाला मी सांगणार आहे. इथे 1/x ह्याला जर मी रिप्लेस केलं, बघा 3/x दिलंय. तर मला ह्याला काय लिहिता येईल, 3 × 1/x आणि मला 1/x ला रिप्लेस करून काय लिहिता येईल, मग कुठलाही एक अल्फाबेट इंडिकेट करता येईल आणि आपल्याला मग 1/x ला रिप्लेस करून मी m लिहिला, तर इथं काय येईल, 3m. हे अशा पद्धतीनं आपल्याला नॉन लिनियरचं लिनियरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर खूप सिंपल आहे बेटा, खूप कठीण नाही आहे. तर हे सगळेजण आता ह्याच्यामध्ये पण व्हेरिएबल 2 आहेत. हां ना, इथे लिहायचं व्हेरिएबल 2. पण हे लिनियर आहे का? तर नाही आहे. तर हे सुद्धा कसं आहे बेटा, नॉट लिनियर. म्हणून हे पण लिनियर नाही आहे. इथे पण व्हेरिएबल एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत आणि हे डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे हे पण कसं आहे बेटा, नॉट लिनियर, नॉट लिनियर. तर अशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये सुद्धा एक्स आणि वाय, एक्स प्लस वाय जरी असलं, 2 टर्म जरी असलं, तर व्हेरिएबल किती आहे, 2 एक्स आणि वाय. इथे पण एक्स आणि वाय, पण ह्याचा पॉवर वरती गेल्याच्या नंतर काय होतो, निगेटिव्ह पॉवर येतो. म्हणून इथं व्हेरिएबल जरी 2 असले तरी हे सुद्धा कसं आहे बेटा, नॉट लिनियर. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी दिली आहे आणि आता नेक्स्ट आपल्याला त्या प्रॅक्टिस सेटमध्ये असे क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वाय जे कुठला व्हेरिएबल दिला असेल, एम, एन, पी, क्यू, त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, एक क्वेश्चन नंबर 1, हे जे 2 सॉल्व्ड एक्झाम्पल आणि ॲक्टिव्हिटी दिली आहे ते तुम्ही सॉल्व्ह कराल. आपण पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 1 घेऊयात. प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर 1. खूप सिंपल आहे बेटा, कठीण नाही आहे. फक्त व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. व्यवस्थित अभ्यास केल्याच्या नंतर ते तुम्हाला खूप सिंपल जाईल. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलंय? 2 डिवायडेड बाय एक्स मायनस 3 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 15.
आणि इथे काय दिलं बेटा 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77 इज इक्वल टू 77. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. आता इक्वेशन 1 आणि 2 मी काय सांगितलं बेटा 2/x आहे म्हणजे ते नॉन लिनियर आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, लिनियर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करता येईल बघा, त्याला थोडंसं वेगळं लिहितो मी. 2 इन अ ब्रॅकेट, 2 म्हणजे काय 2 into 1, मग 2 इन अ ब्रॅकेट 1/x मायनस 3 इन अ ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू 15. त्याच्यानंतर 8 म्हणजे 8 into 1 1/x प्लस 5 इन अ ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू किती आलं 77. आता आपण बघा पहिल्या इक्वेशन मध्ये पण इकडे 1/x आहे, इथे पण 1/x आहे. म्हणजे 1/x ला आपल्याला रिप्लेस करून घेता येईल. इकडे पण 1/y आहे, इकडे पण 1/y आहे. सेम टर्म आहेत म्हणून आपल्याला रिप्लेस करता येईल. रिप्लेस जे करणार आहेत ना बेटा ते आपल्याला सगळं लिहायचं आहे. रिप्लेस 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. कुठलाही अल्फाबेट घेऊ शकता तुम्ही, ABCD कुठलाही तुम्हाला जो अल्फाबेट आवडेल तो घेऊ शकतो आपण. मी m आणि n घेतला तर 1/x ला रिप्लेस करून आपण काय घेतलंय m म्हणजे काय लिहिता येईल 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. बघा 1/x च्या ठिकाणी काय ठेवलं m, 1/y च्या ठिकाणी काय ठेवलं n. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं बेटा, ह्याला इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन सेकंड मध्ये सुद्धा 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. ह्याला इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला नॉर्मल पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे हा ना, मग नॉर्मल वेने आपण सॉल्व्ह करू शकत असतो. पण नॉर्मल पद्धतीनं कसं सॉल्व्ह करायचं बेटा, आता बघा ह्या 3 च्या टेबलमध्ये 5 तर येत नाही, पण 2 च्या टेबलमध्ये 8 येतो. 2 च्या टेबलमध्ये 8 केव्हा येतो, जर 2 ला 4 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. पण आपल्याला ह्याला डायरेक्ट मल्टिप्लाय करता येईल का, नाही. तर आपल्याला होल इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. हे तुम्हाला मी समजण्यासाठी लिहिलं. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4 म्हणजे करणार आहे ते लिहा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4 मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4. मग इक्वेशन 3 ला कशाने 4 ने मल्टिप्लाय करायचंय, मग 4 इंटू इक्वेशन लिहा बेटा पूर्ण. काय दिलंय 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. मग काय येतं 4 2 जा 8m, 4 3 जा 12n, 5 15 4 जा 60. इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला 4 झाला. आपण याला इक्वेशन नंबर 5 देऊया. बघा व्यवस्थित करा. 4 2 जा 8m, 4 3 जा 12n, 4 15 जा 60. मग आता आपल्याला इथं 8m आहे, इथं पण 8m आहे. साइन चेक करायचं आहे बेटा, साइन नीट चेक करा. 8m याचं साइन कुठे आहे, त्याच्या लेफ्ट साईडला. इथं काहीच नाही म्हणजे साइन कसं आहे पॉझिटिव्ह. ह्याचं पण साइन कसं आहे पॉझिटिव्ह. दुसरं यांचं साइन बघायचं नाही, आपल्याला ज्यांचे कोइफिशियंट सेम केले त्याचं साइन बघायचं आहे. आपण कोइफिशियंट कोणाचे सेम केलेत m चे, मग m चे साइन कसे आहेत बेटा दोन्ही प्लस. जर दोन्ही साइन सेम असतील तर आपण काय करतो सबट्रॅक्शन. म्हणून काय करणार सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4. जे करायचंय ते लिहा बेटा. सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4. मग 4 मधनं आपल्याला 5 ला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग इक्वेशन 4 आधी लिहून घ्या. काय दिलंय 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. मी काय म्हटलं बेटा सबट्रॅक्शन करायचं आहे ना. मग सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं साइन चेंज करायचा. मग साइन चेंज करायचंय आपल्याला, साइन चेंज करायचंय. मग साइन चेंज केल्यानंतर काय होणार प्लसचं सबट्रॅक्शन केलं, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. हा प्लस आणि मायनस काय झाला कॅन्सल. जे साइन चेंज केलं ना बेटा ते बघायचंय. 12 प्लस 5 किती आला 17n इज इक्वल टू 77 मायनस 60 किती आला 17. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल बेटा तर डिवाइड. n इज इक्वल टू 17 डिवायडेड बाय 17 म्हणजे n इज इक्वल टू किती मिळाला, n इज इक्वल टू 1 मिळाला. आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय करायचं बेटा n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन जिथे n आहे, इक्वेशन कुठे आहे 3 मध्ये 4 मध्ये 5 मध्ये, आपण 3 4 5 ह्याच्यापैकी कुठेही पुट करू शकतो. जिथे सिंपल कॅल्क्युलेशन येतील, कमी कॅल्क्युलेशन येतील तिथे पुट करा.
कुठे पुट करूया 3 मध्ये. पुट n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3. मग इक्वेशन 3 जे दिले ते लिहून घ्या बेटा. काय दिलंय? 2m मायनस 3n 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. 2m ला 2m, 3 ला 3 है ना, आणि n ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1. n ची व्हॅल्यू किती आहे? 1 इज इक्वल टू किती आला? 15. आता 2m ला 2m, 3 1 जा किती झाला? 3 इज इक्वल टू 15. हा मायनस 3 इकडे जाऊन काय होईल बेटा? प्लस 3 आहे ना. मायनस नंबर इक्वल टू च्या पुढे गेल्यानंतर काय येतो? प्लस. मग किती आला? 2m इज इक्वल टू 15 प्लस 3 किती आला? 18. आता त्याच्यानंतर हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल? डिवाइड. 18 डिवायडेड बाय 2 m इज इक्वल टू किती आला बेटा? 9. आता आपल्याला कोण मिळाला? m आणि n मिळाला, पण आपला आन्सर m आणि n मध्ये नसेल. एवढंच सॉल्व करता आणि मग थांबता. m आणि n आपला आन्सर नाहीये. आपला क्वेश्चन x आणि y मध्ये दिलाय. म्हणून आपल्याला काय करायचं बेटा? x आणि y मध्ये सॉल्व करायचंय. बघा इकडे कसं सॉल्व करायचं. मी थोडंसं इकडे घेतो म्हणजे आपल्याला ते जागा भेटेल. मग बघा आता काय मिळालं बेटा आपल्याला? m आणि n मिळाला. मग m इज इक्वल टू किती आहे? 9. बट आपण m इज इक्वल टू काय पकडले? m इज इक्वल टू आपण पकडले 1/x. मग m ची व्हॅल्यू m च्या खाली लिहा. इज इक्वल टू 1/x ला 1/x. हा डिवाइड इकडे जाऊन काय होईल? हा डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय, आणि हा मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय तो? डिवाइड. x इज इक्वल टू किती आला बेटा? 1/9. x इज इक्वल टू 1/9. सेम तसंच n इज इक्वल टू आपल्याला काय मिळाले? n इज इक्वल टू 1. बट आपण n इज इक्वल टू काय पकडले? 1/y. मग यांची व्हॅल्यू यांच्या खाली पुट करा. 1/y. y इज इक्वल टू किती मिळाला बेटा? 1. मग आपल्याला x आणि y मिळाला. तर अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं x आणि y. देअरफॉर x, y is equal to 1/9, 1 is the solution. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. एकदम सिंपल आहे बेटा. प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन आपण लगेच घेणार आहेत.